अजितदादांच्या विमान अपघात तपासामध्ये आता खासगी गुप्तहेराची एंट्री झालेली आहे। महत्त्वाची बातमी, दिल्लीमधल्या खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास कामाला आता सुरुवात झालेली आहे। गुप्तहेर संस्थेकडून मिळालेला डेटा उद्या रोहित पवार समोर आणणार आहेत। महत्त्वाची बातमी, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रोहित पवार हा डेटा समोर आणतील। रोहित पवार उद्या धक्कादायक खुलासे करण्याची शक्यता आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सरकारी यंत्रणेकडून देखील तपास कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकीकडे DGCI या संपूर्ण अपघाताचा तपास करत आहे, तर दुसरीकडे CID देखील अजित पवारांच्या या विमान अपघाताचा तपास करत आहे। मात्र रोहित पवार, जे शरद पवार गटाचे आमदार आहेत, ते सातत्याने या तपास कामावरती संशय व्यक्त करतात आणि एकूण या तपास कामाला दिरंगाई होईल असा देखील प्रश्न सातत्याने उपस्थित करतात आणि त्यामुळेच दिल्लीतल्या एका खासगी गुप्तहेर संस्थेला आता या तपास काम एकूण अजित पवारांच्या या विमान अपघाताचा तपास देण्यात आलेला आहे आणि या खासगी गुप्तहेर संस्थेकडून जो काही डेटा मिळणार आहे तो अर्थात उद्या रोहित पवार आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार आहेत। काही धक्कादायक खुलासे देखील रोहित पवार पुन्हा एकदा करणार असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। काही दिवसांपूर्वीच अर्थात मागच्या आठवड्यातच रोहित पवार हे दिल्ली दौऱ्यावरती गेले होते आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट देखील घेतली होती। त्यातल्या एका संस्थेचे नाव हे निश्चित करण्यात आलेलं आहे। ही खासगी गुप्तहेर संस्था त्यांनी तपास कामाला देखील आता सुरुवात केलेली आहे आणि त्यातला काही डेटा उद्या रोहित पवार या पत्रकार परिषदेमध्ये मांडणार देखील आहेत। ज्या पद्धतीने एकूण सरकारी यंत्रणेकडून हा जो काही तपास होतोय तो अतिशय दिरंगाई त्यामध्ये होताना पाहायला मिळते। ठीक, नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।